दूर नाही. कुठे पालथई. कुठे चालली? इकडे बघून सांग. कुठे चालली? नीट सांग. पालसई. नमस्कार. तर मी आकांक्षा, म्हणजेच तुमच्या लाडक्या यशूची आई. तर यशूचा अवतार बघून तुम्हाला कळालंच असेल आम्ही आलोत गावाला. घराचं काम चालू झाल्यापासून येणंच झालं नव्हतं, म्हणून आता आलोय. तर बघा यशू इथे काय धमाल मस्ती करते. पकड 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 कोंबडी. जा, पकड पकड पकड. चढू दे. चढ वरती चढ. सांग पप्पांना. बाबा बाबा. तू खेळ. आम्ही यायचो ना तिथे समोर स्पॉट होता. परत लाव परत लाव. टाक पाणी टाक. दोन्ही जण मग पाणी टाकते सांग. पकड पाईप पकड. पकड पाईप पकड. पाणी हा पप्पा बाजूला. पाणी मारते. इकडे बघ यशवी. हाय ए जोकर. बघ आता. हाय
हो आता ते गाणं दिसतं का अरे वा. हे बघ, इकडे. हा. मॅडम टोपी. या 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 हो टोपी घाल चला उतरा चला. अरे वा अरे वा. छुच नाही आणले ना छुच यशवी हाय कर काय ते हा पाणी प्यायचं तुला प्यायचं का ते बघ बाहेर काय आलंय बघ चल चल ना यशवी मग आणलं तर येईल हो मग पटकन. काय करते यशवी तिकडून नाही उलट साईडून मामी थांब इकडे बघा आता इकडे बघा कशाला सर्दी तू कुठे चालली ग जय जय करायला चालली कुठे चालली कसं करणार जय जय अच्छा अच्छा करणार ना कशा अशी अशी करायची ना हा.
श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरनउँ रघुबर विमल जसु जो दायकु फल चारि। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे। शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र जी के काज सवारे। लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति कीनी बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि संभाई सहस बदन तुमरो यश गावे अस कहि श्रीपद कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित ऐसा। जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुधी वही कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु लियो ताहि मधुर फल जानो। प्रभु मुद्रिका मेलि मुख माही जलधि लागी गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुखमय अनुग्रह तुमरो देते राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे सब सुगल है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपे तीनों लोक हांकते कांपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासै रोग है सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा। और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग पर ताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे। अंतकाल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्त न धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलवीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होए सिद्ध साकी गौरी सा। तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मह डेरा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मह डेरा तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मह डेरा पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसो सुरभु पवन सुत हनुमान की जय सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय रुक्मणी रमण प्रभु की जय। तर आमच्या या गावाला पालखीची परंपरा ही सुमारे 300 ते 350 वर्षांपासूनची आहे. म्हणजेच या पालखीला ऐतिहासिक वारसा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पालखीच्या अगदी सुरुवातीला लाल कपड्यांमध्ये पालखीचे 2 सेवक असतात. त्यांना भालदार आणि चोपदार असे म्हणतात. पालखी मंदिरातून निघाल्यापासून ते परत मंदिरात जाईपर्यंत पालखीचे ते रक्षण करण्यासाठी असतात. सेवकांच्या मागेच हनुमान असतात. म्हणजे हे एक प्रकारचे सोंगच असते. ज्यांनी कुणी नवस बोललेला असतो त्यांना हा मान मिळतो. म्हणूनच हनुमान पण पालखीसोबत पूर्ण गावभर फेरी मारतात. म्हणजेच एका अर्थाने ते गावाचे रक्षणच करत असतात. हनुमानाचे सोंग करण्याचा मान हा होळीच्या दिवशी ठरवला जातो. कोणी 3 वर्ष तर कोणी 5 वर्ष असा नवस मानलेला असतो. ज्यांना हनुमानाचं सोंग करायचं असतं त्यांना 2 दिवस निरंकार उपवास करायचा असतो. अशी सुद्धा प्रथा आहे.
रात्री 9 ते 12पर्यंत पालखी पूर्ण गावभर फिरवली जाते. गावात प्रत्येक मंदिरात पालखी थांबवून आरती केली जाते आणि मग प्रत्येकजण आपल्या घरासमोर पालखी आल्यावर त्याची पूजा करतात आणि मग अशा प्रकारे पालखी पूर्ण गावातून फिरून पुन्हा मंदिरात येते आणि तेव्हा हनुमानाला पाणी पाजून उपवास सोडला जातो. हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशीच रात्री 12 वाजता हनुमान पाळणा म्हटला जातो व बाल हनुमान पाळण्यात ठेवून त्यांची पूजा केली जाते आणि हनुमान कथा ही कीर्तनामधून सांगितली जाते. मग दुसऱ्या दिवशीसुद्धा दिवसभर भजन कीर्तन आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आणि अशा प्रकारे आमच्या गावात हनुमान जयंतीचा सोहळा साजरा केला जातो. तर कशी वाटली तुम्हाला आमच्या गावची पालखी ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. असा खालून जायचा. इकडे बाजूला स्टार्ट Happy birthday dear.